नमस्कार मित्रांनो, हा आहे ॲसूस कंपनीचा लॅपटॉप जो मेंटेनन्ससाठी आम्ही आता ओपन करणार आहे. जर तुम्ही हा कीबोर्ड बघितला तर बऱ्याच ठिकाणी डॅमेज झालेला आहे आणि ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं आत भरपूर डस्ट होती. डस्ट बघितली तर मदरबोर्डवरती आहे, फॅनवरती आहे, हार्ड डिस्कवरती आहे, म्हणजे ईच अँड एव्हरी पार्टवरती फुल फ्लेज डस्ट बसलेली आहे. कारण 7-8 वर्षानंतर हा आपण ओपन केलेला आहे. फॅन जर बघितला तर डस्टच भरपूर दिसते. ही आहे बॅटरी आणि मदरबोर्ड जर बघितला तर तो पण आपण क्लीन करून घेतलेला. ही आहे SSD 120 GB SanDisk कंपनीची. तर बऱ्याच वेळेला CPU फॅन डस्टनं भरला असेल किंवा CPU फॅन बंद असेल तर CPU हीट होऊन PC रिस्टार्ट होणे, बंद पडणे किंवा प्रोसेसर मदरबोर्ड डॅमेज किंवा बर्न होण्याचे चान्सेस असतात. हा अशा पद्धतीचा फॅन किंवा इंटरनल मेंटेन करून घेणं गरजेचं आहे. तर क्लीन केल्यानंतर अशा पद्धतीनं आपला CPU फॅन दिसतो आहे. तर बऱ्याच गोष्टी केल्यानंतर आपण बॅटरी टेस्ट केली, प्रॉपर कनेक्शन चेक केलं, कारण 7 ते 8 वर्षानंतर आपण हा लॅपटॉप ओपन करतो आहे. सर्व कनेक्शन चेक केल्यानंतर आपण हा लॅपटॉप पुन्हा एकदा टेस्ट करणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा वरचा बेस म्हणजे कीबोर्ड आपण बसवणार आहे आणि कीबोर्डच्या खालती जर बघितलं, हे एक सॉकेट मदरबोर्ड आणि दुसरं सॉकेट पॉवरशी रिलेटेड आहे. म्हणजे कीबोर्ड आणि पॉवरशी रिलेटेड 2 केबल्स आपण मदरबोर्डला जोडल्यानंतर हा PC म्हणजेच लॅपटॉप स्टार्ट करणार आहोत. तर अशा पद्धतीनं स्टार्ट करण्या अगोदर पॉवर कनेक्शन पण आपण देऊया, कारण बॅटरी बॅकअप मिळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ऑन केल्यानंतर ॲसूसचा लोगो आपल्याला आता दिसेल. अशा पद्धतीनं हा लॅपटॉप प्रॉपर स्टार्ट झालेला आहे. CPU फॅनचा जो आवाज येत होता तो पण कमी झालेला आहे, कारण डस्ट भरपूर होती आणि काही सेकंदातच आपला हा लॅपटॉप स्टार्ट झालेला आहे.